रूपातून विश्वास ठेवू नका. मात्र मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन, जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी तिथं कुठेतरी वेळेवाके प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही. मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन. मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे. त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार आहे. काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं, मी भेदभाव करत नाही, पण ज्या चुकीच्या पद्धतीत पूर्वापार चालत आलेले आहेत त्याला कुठंतरी आळा घातलाच गेला पाहिजे. जर चालत आलेले असतील तर पुढील त्याच्यामध्ये मी म्हणेन ते, कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं, चॅनलला कोणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कोणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात. मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर लावून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं. रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर 12 बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचे ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे. तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. हे जे रीळ तुमचे बनतात ना, ते पण मी